हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोमल शेर डायरीज. तर रविवारचा दिवस म्हटला की रविवारी काहीतरी स्पेशल आणि चटपटीत खाण्याची इच्छा असते. तर मार्केटमधून आणलं होतं 1 ते 1.5 किलो चिकन आणि त्याचे असे लॉलीपॉपचे मी इथे चिकनला शेप देऊन इथे घेतलेलं आहे. तर आज मी बनवणार आहे चिकन लॉलीपॉप. तर आपण एका कंटेनरमध्ये चिकनचे लॉलीपॉपचे आपण इथे पीस घेतलेले आहे. त्यानंतर मी 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट यामध्ये टाकलेली आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी ते बारीक कट करून टाकलेले आहे. त्याच्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे शेजवान चटणी, तेही 2 चमचे मी याच्यामध्ये घातलेले आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहे 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि इथे आपण कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये वापरलेली आहे. मी अजिबात याच्यामध्ये कोणताही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे. तर आपण जी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यानेच छान असा लॉलीपॉपला लाल कलर येणार आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 ते 1.5 तासासाठी चिकनचे जे पीस आहे ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलेले आहे. तुम्ही पाहिजे तर याला ओव्हरनाईटसुद्धा मॅरिनेट करून ठेवू शकता. मॅरिनेट केल्यानंतर चिकन लॉलीपॉप्स जे बनतात ते खूप टेस्टी बनतात. त्यानंतर 1.5 तासानंतर मी यामध्ये 2 अंडे फोडून टाकलेले आहे. त्यानंतर मिरे पावडर आणि 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर मी इथे वापरलेलं आहे. कॉर्नफ्लॉवरमुळं आपल्या चिकनला एक छान अशी कोटिंग येणार आहे. तर जे आपण टाकलेले आहे कॉर्नफ्लॉवर ते व्यवस्थित चिकनला मिक्स करून घ्यायचं आहे. आता सर्व व्यवस्थित साहित्य सगळं मिक्स झालेलं आहे. त्यानंतर मी गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये तापून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये आपण चिकनचे पीस एक यामध्ये सोडून द्यायचे आहेत आणि मंद आचेवर आपण हे चिकनचे जे पीस आहेत लॉलीपॉप ते व्यवस्थित मंद आचेवर आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅस मोठा ठेवायचा नाही जेणेकरून तुम्ही वरची जी कवरिंग असते ती भाजून जाते आणि मध्ये चिकन कच्चंच राहतं. त्यामुळे आपण मंद आचेवरच आपले जे चिकनचे पीसेस आहे ते भाजून घ्यायचे आहे. आता चिकनचे पीस व्यवस्थित भाजले गेलेले आहे आणि क्रिस्पी पण झालेले आहे. तर आपण हे चिकनचे पीसेस प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता त्याच कढईमध्ये मी बरंच तेल काढून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे तेल कढईमध्ये ठेवले आहे. त्यात टाकलेले आहे मी अद्रक आणि लसूण बारीक चिरून. त्यानंतर 1 ते 2 मिरच्या मी त्यामध्ये बारीक चिरून टाकलेल्या आहेत आणि व्यवस्थित आपले अद्रक लसूण फ्राय करून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत आपण बारीक चिरलेला कांदा आणि शिमला मिरची, तेही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपण हे फुल गॅसवरच करणार आहोत आणि कांदा आणि ढोबळी मिरची आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे, ती 50%च आपल्याला शिजवायची आहे जेणेकरून खाताना ती अशी थोडीशी क्रंची लागेल. आता व्यवस्थित साहित्य तेलामध्ये मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये टाकूया 1 चमचा सोया सॉस. त्यानंतर थोडंसं व्हिनेगर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण टाकणार आहे रेड चिली सॉस. त्यानंतर मी इथे केचप वापरलेला आहे. आता सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्ही केचप अवश्य इथे वापरा कारण केचपमुळं चव बॅलन्स होते. त्यानंतर इथे मी टाकणार आहे मिरी पावडर आणि चवीनुसार मीठही व्यवस्थित मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं आणि ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. आपल्याला हवं जसं आपण याच्यामध्ये थोडं थोडं ॲड करणार आहोत. आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे शेजवान चटणी. शेजवान चटणी ही व्यवस्थित आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमुळे खूप छान अशी घट्ट आपली ग्रेव्ही इथे बनलेली आहे. आता ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे. आपण जे चिकन लॉलीपॉप जे तळून घेतलेले होते ते आता आपण हे पीसेस यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मसाला चिकनला लागेल या पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं आपण चिकनचे पीसेस या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आता आपली चिकन लॉलीपॉपची रेसिपी इथे तयार झालेली आहे. तुम्ही नुसते तळलेले लॉलीपॉपही खाऊ शकता आणि असे ग्रेव्हीचे लॉलीपॉपही बनवून खाऊ शकता. दोन्ही पद्धतीने चिकन लॉलीपॉप छान लागतात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला
सबस्क्राईब करा. धन्यवाद.